नमस्कार येवकार, गांवकारीच्या लाईव्ह अपडेट्सान तुमचे स्वागत. गोंयांत सध्या वेगवेगळे विषय प्रामुख्यान चर्चेक आसात. प्रामुख्यान या विशयांचे अपडेट्स घडत आसात आणि तातूंत मुखेलपणान कॅश फॉर जॉब्स हे प्रकरण एका वेगळ्याच दिशेन सध्या फुडें वचत आसा. नवे नवे अरेस्ट या प्रकरणांतल्यान जायत आसात आणि ह्या कॅश फॉर जॉब्स प्रकरणान प्रामुख्यान एक गजाल जी हायलायट करची पडटली ती म्हटल्यार बायलां मनशां हातून व्हडा प्रमाणात आता इन्वॉल्व जाल्ली आमकां पळोवपाक मेळटा. एकीकडे आमी महिला सशक्तीकरण अशा पद्धतीच्यो गजाली करतात आणि दुसरीकडे अशा पद्धतीन बायलां ह्या पैसे घेवन नोकरी दिवपाच्या प्रकरणान मुखार आसात अशा पद्धतीची गोष्ट ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान आता फुडें येत चल्ल्या. पूजा नाईक हिका अरेस्ट केल्या उपरांत आता आनीक 2 बायलां मनशांक आयज पुलिसांनी अरेस्ट केल्या. तांची चौकशी सुरू आसा. आता हे प्रकरण नेमकें लॉजिकल एंडाक वयतलें काय हे प्रकरण मदींच फूस जातलें हें आमकां फुडाराक पुलिसांच्या तपासा वयल्यान दिसून येतलेंच. पूण खूब सिरियस अशा पद्धतीची गजाल कशा तरेन अनएम्प्लॉयड युथांच्या भवितव्याकडे खेळ सुरू आसात, कशा तरेन पैसे घेवन सरकारी नोकरी दिवपाची प्रकरणां सुरू आसात आणि ही एक व्हडली चेन आसा आणि ह्या चेनींतले कितले मनीस आता मुखार येतले आणि कितले मनीस पुलिसांच्या तावडीक सांपडटले हें कांय दिसांनी स्पश्ट जातलें. विशय कॅश फॉर जॉब्स ना. आमच्या आयच्या फेसबूक लायव्ह अपडेटाचो विशय वेगळो आसा, तितलोच सिरियस विशय आसा. पूण ह्या हेर विशयांक लागून हो विशय खंय तरी लिपोवन उरपाक शकता, हो विशय खंय तरी निग्लेक्ट जावपाक शकता. म्हणून आमी प्रामुख्यान हो विशय तुमच्या मुखार हाडटा. हो विशय कितें तर बार्देस तालुक्यांतल्या कामुर्ली कोमुनिदादीची सुमार 4,10,000 स्क्वेअर मिटर जमीन नॉर्थ झोन एडमिनिस्ट्रेटर कोमुनिदाद एडमिनिस्ट्रेटरान एका पार्टीच्या नांवाक म्युटेशन करपाक एनओसी इश्यू केल्ली आणि ह्या एनओसी वयल्यान बरोच बोवाळ जालो. 4,00,000 स्क्वेअर मिटर कोमुनिदादीची जमीन ह्या मनशाच्या नावार, जो मनीस त्या कोमुनिदादीचो गांवकारूय ना, त्या मनशाचो त्या कोमुनिदादी कडेन कांय संबंदूय ना, फक्त एक कोणा गांवकारा बरोबर एक व्हील तांणी सायन केला आणि त्या व्हिलाच्या आधाराचेर 4,00,000 स्क्वेअर मिटर जमीन ह्या मनशाच्या नावार म्युटेशन करपाक जी एनओसी नॉर्थ झोन एडमिनिस्ट्रेटरान दिली, त्या एनओसीक लागून हे प्रकरण बरेच गाजलेलें. आमी गांवकारी डिजिटल पेपराचेर ह्या संबंधीची सविस्तर बातमी आमी दिल्ली आणि हेडलायन बातमी दिवन आमी हो सगळो विशय पुरायपणान एक्सप्लेन केल्लो. आता ह्या विशयाची बॅकग्राऊंड स्टोरी कितें तर वाळपय हांगासर डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करपी गोवा सिव्हिल सर्व्हिसांतले ऑफिसर दीपक वांयगणकार, जाका सगळे जाण मुन्ना अशें म्हणून वळखतात, शिवोलचे ते फ्रीडम फायटर फॅमिलींतल्यान आयिल्ले आणि एक यंग अशा पद्धतीचो हो ऑफिसर. आणि दीपक वांयगणकर हे सध्या डेप्युटी कलेक्टर म्हणून वाळपय काम करतात. तांकां अकस्मात एडिशनल चार्ज म्हणून नॉर्थ झोन कोमुनिदाद एडमिनिस्ट्रेटराचो एडिशनल चार्ज तांकां दिलो वयता. तो चार्ज घेतल्या उपरांत रोखडेच ते ही ऑर्डर इश्यू करतात आणि ही ऑर्डर इश्यू केल्या उपरांत सोमतोच त्यांचो तो चार्ज काढून तांकां परत त्यांच्या मूळ पोस्टिंगाचेर धाडटा. हे सगळें घटनाक्रम जर पळयत जाल्यार सिस्टमॅटीक पद्दतीन तांकां नॉर्थ झोन कोमुनिदाद एडमिनिस्ट्रेटर म्हणून हाडून तांच्या वरवीं ही ऑर्डर काढून तांचें काम पूर्ण केल्या उपरांत परत तांकां काढून तांच्या मूळ पोस्टिंगाक धाडप, हे सगळें सिस्टमॅटीक प्लॅन असलें काय कितें असो दुबाव येवपा सारकीच ही गजाल आसली. आता नॉर्थ झोन एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद ह्या अधिकारा सकयल दीपक वांयगणकार हांणी 14/10/2024 ह्या दिसा ही ऑर्डर इश्यू केली. ही ऑर्डर आहा अब्दुल रहमान लतीफ शेख, रेजिडेंट ऑफ हाऊस नंबर 65 नियर पॉवर ग्रीड चिखली कोलवाळ बार्देस गोवा. चिखली हांगासरलो हो रेजिडेंट अब्दुल रहमान लतीफ शेख आणि ह्या रेजिडेंटाक रिगार्डिंग नो ऑब्जेक्शन क्लेम फॉर म्युटेशन प्रोसिडिंग्स ही जमीन सुमार 4,10,000 जमीन ताच्या नावार म्युटेशन करपाक नॉर्थ झोन कोमुनिदाद एडमिनिस्ट्रेटरान नो ऑब्जेक्शन इश्यू केलें.
आता प्रश्न असो आसा की दिस ऑफिस ऑफ द एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद इज इन रिसिप्ट ऑफ लेटर डेटेड 19/8/2022. 19/8/2022 ह्या अब्दुल रहमान लतीफ शेखान नॉर्थ झोन कोमुनिदाद एडमिनिस्ट्रेटरा कडेन हे लेटर केल्लें. कितें लेटर केल्लें की कामुर्लीची ती 4,10,000 स्क्वेअर मिटर जमीन आपल्या नाव्याचेर म्युटेशन करपाक आपल्या एनओसी दिवची म्हणून. आता ह्याच ऑर्डरीचेर सेकंड पॅरेग्राफान त्या व्हिला संदर्भातली माहिती आसा. आता व्हील हो प्रकार कितें तर कामुर्ली कोमुनिदादीच्या एका गांवकारान व्हील ह्या अब्दुल रहमान शेखाच्या नावार केल्ले आणि ह्या व्हिला मार्फत ही जमीन ताणी ताका दिल्या असो ताचो तो क्लेम असलो. आता हो जो ताचो व्हिला संदर्भातलो जो क्लेम असा तो कोर्टान मान्य करून घेतला. म्हापसा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन म्हापसा कोर्ट बार्देस गोवा ह्या कोर्टान ताचो तो व्हील मान्य करून घेतला. हाचो अर्थ ताची सगळी कागदपत्रां ही कोर्टान तपासल्या आसतली अशें गृहीत धरून तशें जर आसा जाल्यार आय हॅव नो ऑब्जेक्शन फॉर म्युटेशन प्रोसिडिंग्स अशें म्हणून दीपक वांयगणकरान ही ऑर्डर मारली. आता दीपक वांयगणकरान स्वतः ते डॉक्युमेंट तो व्हील हो कायदेशीर आसा काय कितें ही पळोवणी ताणी करूंक ना. ताची तपासणी ताणी करूंक ना. ताणी फक्त त्या कोर्टाच्या ऑर्डराचेर विश्वास दवरून नो ऑब्जेक्शन प्रोसिडिंग्स ते ताका करूंक दिवची ताच्या खातीर एडमिनिस्ट्रेटर म्हणून तांकां कांयच हरकत ना अशा पद्दतीची ही ऑर्डर आसा. आता 4 लाख स्क्वेअर मीटर जमीन 4,10,000 स्क्वेअर मीटर जमीन ती सुद्धा प्रॉमिनंट बार्देस तालुक्यातल्या कामुर्ली कोमुनिदादीची आणि ती अशा एका व्यक्तीच्या नावार म्युटेशन प्रोसिडींग करपाक दीपक बाब वांयगणकर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिता. जो मनीस त्या कामुर्ली कोमुनिदादीचो घटक ना तो टेनंटूय न्हू आणि तो गांवकारूय न्हू. खंयच्या तरी गांवकारान केन्ना तरी त्या मनशाच्या नावार व्हील केल्ले. आता ते व्हील ताच्या नावार 4 लाख स्क्वेअर मीटर जमिनीचे एक गांवकार कोमुनिदाद जमिनीचे करपाक शकता काय कितें असे वेगवेगळे विषय आसूं येता. आता ज्या कोर्टाच्या ऑर्डरीचो उल्लेख दीपक बाब वांयगणकर हांणी आपल्या त्या ऑर्डरीन केला ती तपासचे पडटले बाबा ताचे जे व्हील आसा ते खरेंच लिगल व्हील 4 लाख स्क्वेअर मीटर जमीन कितें म्हणून त्या गांवकारान ह्या मनशाच्या नावार व्हील केले ह्या सगळ्या गजालींचो सविस्तर तपास जावचो पडटलो. नाजाल्यार इतक्या व्हडल्या प्रमाणात 4 लाख स्क्वेअर मीटर जमिनीच्या संदर्भात जर असे व्यवहार जावपाक लागले जाल्यार म्हाका दिसता एका वर्सा भितर गोंय फूक करून अशेंच वचपाक शकता आणि त्या खातीर हो सिरियस मॅटर. दुसरी गजाल 2022 केल्ले लेटर 2024 अकस्मात दीपक बाब वांयगणकराक डेप्युटी कलेक्टर एडिशनल चार्ज एडमिनिस्ट्रेटरचो मेळटा. तो येता खुर्चेर बसता ही ऑर्डर इश्यू करता. ऑर्डर इश्यू केल्या उपरांत तो परत आपल्या ओरिजिनल पोस्टिंगाचेर वयता. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ ही ऑर्डर काडपाकूच दीपक वांयगणकर हाका थंय एडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमलेलो काय कितें? जर नेमलेलो जाल्यार तो कोणाच्या इन्स्ट्रक्शनान नेमलो? कोणी ताका ही ऑर्डर इश्यू करपाक वाळपयसून म्हापसा नॉर्थ झोन कोमुनिदाद एडमिनिस्ट्रेटर म्हणून हाडलो आणि आपलें काम जाल्या उपरांत ताका परत व्हरून ताच्या ओरिजिनल पोस्टिंगाचेर धाडलो. हाचो अर्थ हो मुन्ना जाका मुन्ना म्हणटात दीपक वांयगणकराक हो मुन्ना ह्या कामांनी एक्सपर्ट काय कितें असो आता प्रश्न निर्माण जावपाक लागला. दुसरी गजाल आता हे सगळें जालें 4,10,000 स्क्वेअर मीटर जमिनीच्या म्युटेशनाक एज अ एडमिनिस्ट्रेटर म्हणून ताणी मान्यता दिली. ते दिल्या उपरांत आयज एक नवी ऑर्डर इश्यू जाली. ही ऑर्डर पांडुरंग डी गाड एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद नॉर्थ झोन म्हापसा गोवा हांणी इश्यू केला. कितें ही ऑर्डर? तर ही ऑर्डर रिगार्डिंग विथड्रॉवल ऑफ एनओसी फॉर म्युटेशन प्रोसिडिंग्स टू मिस्टर अब्दुल रहमान लतीफ शेख म्हणजे अजाप पळयात. जी ऑर्डर दीपक वांयगणकरान स्पेशल ताका हाडून एडमिनिस्ट्रेटर म्हणून हाडून जी तेणी ऑर्डर इश्यू केली ती ऑर्डर रोखडीच जेन्ना हे प्रकरण आमी गांवकारीच्या मार्फत उक्ताडार हाडलें आणि ह्या प्रकरणा वयल्यान बोवाळ जालो. कामुर्ली कोमुनिदादीनूय हे प्रकरण सिरियसली घेतलें. तांणी सरकाराक ह्या संदर्भातलें निवेदनूय सादर केलें. त्या उपरांत सरकार जागो जाता आणि जो नवीन मनीस जो नवीन ऑफिसर थंय एडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त जाता तो मनीस ऑर्डर इश्यू करता विथड्रॉवल ऑफ एनओसी.
जी दीपक वांयगणकर हांणी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून एनओसी इश्यू केल्ली ती एनओसी ह्या अधिकाऱ्यान पांडुरंग डी गाड हांणी आयज विड्रॉ केली. आता ही विड्रॉवल जी ऑर्डर आसा ती वाचप खूब इंटरेस्टिंग आसा. ती हांव तुमकां वाचून दाखयता. टू अब्दुल रहमान लतीफ शेख, हाऊस नंबर सो अँड सो, चिखली, कोलवाळ, बार्देस, गोवा. Regarding withdrawal of NOC for mutation proceedings to Mr. Abdul Rahman Latif Sheikh. This office is in receipt of memorandum number so and so, dated so and so, received from office of the collector North Goa district on the above cited subject. आता 1 तारखेर म्हटल्यार कलेक्टराक कामुल्ली कुमुनिदादीन जेन्ना आपले निवेदन दिले ते निवेदन कलेक्टर ऑफिसान नॉर्थ झोन कुमुनिदाद ॲडमिनिस्ट्रेटराक धाडले 1/11/2024 ह्या दिसा. Whereas the predecessor of the undersigned had issued NOC for mutation proceedings to you by order number so and so, dated so and so. म्हटल्यार predecessor म्हटल्यार मुन्ना भाई दीपक वांयगणकर एज अ ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ नॉर्थ झोन कुमुनिदाद तांणी ही NOC इश्यू केली. Whereas it was brought to the notice of the undersigned and on pursual of the file, it is observed that the said NOC was issued without prior approval of the government and the same was referred to Revenue Department via letter so and so, dated so and so. आता ही कितली सिरियस गजाल पळया. 4,10,000 स्क्वेअर मीटर जमिनीच्या म्युटेशनाक ॲडमिनिस्ट्रेटर NOC दिता विदाउट हॅव्हिंग प्रायर अप्रुव्हल ऑफ द गव्हर्नमेंट. सरकारच्या अप्रुव्हला शिवाय ॲडमिनिस्ट्रेटर कशा तरेन 4,00,000 स्क्वेअर मीटर जमिनीच्या म्युटेशनाक NOC दिवपाक शकता हो पयलो प्रश्न. फुडें या आमी. Whereas as per circular number so and so, dated 9/1/2023 म्हटल्यार 9 जानेवारी 2023, no application for inclusion of name in the survey records that has effect of reducing the extent of land belonging to Comunidad shall be processed except when government has granted permission for such allotment and letter is conveyed by the revenue department to the मामलेदार through the collector. म्हटल्यार कोमुनिदाद जमनीचो व्हडा प्रमाणान वापर करपाच्या संदर्भात जर खंयचेय प्रकरण आसात जाल्यार ताका सहजा मान्यता दिवप ना. त्याच्या खातीर सरकारची परमिशन लागता, सरकारचे अप्रुव्हल लागता आणि मागीरूच ताका हे अप्रुव्हल दिवचे अशें सरकारचेच सर्क्युलर आसा जानेवारी म्हयन्यांतले. मागीर whereas there is no provision in the code of Comunidad which allows this office to issue any such NOC. म्हटल्यार कोमुनिदादच्या कोडान ॲडमिनिस्ट्रेटराक NOC दिवपाचो अधिकारूच ना अशी ही ऑर्डर म्हणटा. Therefore, considering the above facts and the direction given wide memorandum number so and so, dated so and so, the said NOC issued by this office for mutation proceedings wide so and so, dated so and so, stands withdrawn with immediate effect. आता म्हाका एक तुमी सांगा की हे जी विड्रॉवल ऑर्डर आसा आणि ह्या विड्रॉवल ऑर्डरान ज्यो गजाली मेन्शन केल्ल्यो आसात ते जर पळयत जाल्यार ह्या पयलीं ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून दीपक वांयगणकार उर्फ मुन्ना हांणी जी NOC इश्यू केली ती कितें म्हणून दिली. दीपक वांयगणकर एज अ गोवा सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर ह्या सगळ्या कायद्याच्या गजाली बद्दल अज्ञात आसा काय कितें, आणि तो जर अज्ञात आसा जाल्यार अशा अज्ञाताक त्या खुर्चेर बसप आणि ताच्या कडल्यान ह्यो सगळ्यो गजाली करून घेवप ह्यो कितपत योग्य हो सगळ्यात व्हडलो विशय आता हातूंतल्यान निर्माण जाला. आता दीपक वांयगणकराक कोणे डेप्युटी कलेक्टर आसतना एडिशनल चार्ज दिवन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून हाडलो, हे काम केल्या उपरांत परत ताका त्याच्या जाग्यार गेलो, हाच्या फाटल्यान कोण आसा ही पहिली गजाल. म्हटल्यार अब्दुल रहमान लतीफ शेख हाका NOC दिवपाच्या फाटल्यान कोण आसा, तो झारीतलो शुक्राचार्य मुखार येवचो पडटलो. आता दुसरी गजाल, हे सगळें घडल्या उपरांत सगळो बोवाळ जाल्या उपरांत कामुल्ली कोमुनिदादीच्या घटकांनी गांवकारांनी ह्या विशयाचो निषेध केल्या उपरांत निवेदन सादर केल्या उपरांत आणि आमच्या गांवकारी मार्फत हो सगळो विशय पब्लिका मुखार आयल्या उपरांत खंय तरी सरकाराक जाग येता आणि आताचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आसात गाड ते तात्काळ
ही NOC विड्रॉ करतात आणि बेश्टी विड्रॉ करिनात तर ह्या विड्रॉवल ऑर्डरीन ही दिल्लेली NOC कशी इल्लिगल, कशी ती कायद्याच्या कक्षेन बसना हेवूय तो आपल्या ऑर्डरीन स्पष्ट करता. आता गार्ड हांची जी ऑर्डर आसा ती जर पळयत जाल्यार ती ऑर्डर ह्या पयली इश्यू केल्ले दीपक वांयगणकर उर्फ मुन्ना हे हांचेर कारवाई जावपाक जाय काय नाका. इतली सिरियस गजाल 4 लाख स्क्वेअर मिटराच्या जमनीच्या म्युटेशनाक विदाउट गव्हर्नमेंट अप्रुव्हल, विदाउट हॅव्हिंग एनी प्रोविजन इन कोड ऑफ कम्युनिदाद, विदाउट फॉलोविंग इन्स्ट्रक्शन एज पर सर्क्युलर ऑफ गव्हर्नमेंट, हो अधिकारी ही NOC दिवपाकूच कसो शकता. ह्या अधिकाराचेर कोणाची कृपा दृष्टी आसा? कोण तो व्हडलो दिव्य मनीस जाणी हो येदो व्हडलो चमत्कार करून ह्या दीपक उर्फ मुन्नाभाई वांयगणकर हाच्या मार्फत ही NOC इश्यू केली. या सगळ्या प्रश्नाची उत्तरां, या सगळ्या प्रश्नाचो जापो हे सरकार दितले काय कितें काय भितरल्या भितर गुड्डिलासावा करून अशा तरेन गोंयच्या जमनीचे वेव्हार जायत रावतले हाची जाप सरकारान आमकां दिवची पडटली. हाची जाप रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात हांणी आमकां दिवची पडटली. हाची जाप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आमकां दिवची पडटली. जो मेरेन ह्या प्रश्नाची जाप आमकां मेळना तो मेरेन सरकाराच्या अशा वेव्हाराचेर दुबाव हो घेवचोच पडटलो. हो येदो व्हडलो प्रकार 4 लाख स्क्वेअर मिटर जमनीच्या बाबतीत जर घडटा जाल्यार गोंयच्या जमनीच्या बाबतीत कितें कितें घडटा जायत, कितें कितें अशे वेव्हार जातात काय कितें, कितें कितें अशा पद्दतीच्या ऑर्डरी, अशा पद्दतीची एप्रुवलां दिवन कसले धंदे ह्या गोंयांत ह्या जमनीचे चल्ल्या हाचो विचार सुद्धा करूं नजो. आणि म्हाका दिसता ह्या विशयाचेर आमी लोकांनी सरकाराक जाप विचारचीच पडटली. ह्या विशयाचेर स्पश्टीकरण येवचेच पडटलें. ही NOC विड्रॉ केली म्हणून हो विशय सोंपना. ज्या अधिकाऱ्यान ही NOC दिली ताका कोणी ही NOC इश्यू करपाक भाग पाडलो, कोणाचो प्रेशर त्या ऑफिसराचेर आसलो, एज पर विड्रॉवल ऑर्डर तेणी जे व्हायोलेशन केला त्या व्हायोलेशनाक लागून त्या ऑफिसराचेर सरकार कितें कारवाई करतली, या सगळ्या प्रश्नाची उत्तरां आमी ह्या सरकारा कडल्यान अपेक्षित धरतात. तर अशा तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमान तुमच्या मुखार येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म मागीर फेसबुक, इंस्टाग्राम हे फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.